वेलकम फ्रेंड्स. मी महेश पाटील. आज आपण तुम्हाला किती इंग्लिश भाषा समजते आणि तुमचं इंग्लिश ग्रामर किती चांगलं आहे ते आपण तपासूया. सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना, तर बघा, शी इज, इथं गाळलेली जागा आहे, रिकाम्या जागा आहेत. अ लेटर असं लिहिलं आहे आणि त्याचे 3 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला हे शोधायचे आहेत काय असेल त्याच्यामध्ये. शी इज डॉट 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 अ लेटर म्हणजे काय? ती आहे एक पत्र. शी इज जेव्हा राईट्स असेल किंवा रायटिंग असेल, याच्यापैकी कुठला तरी एक शब्द तिथं तुम्हाला ठेवायचा आहे. तर याच्यातील नेमकं उत्तर काय असेल ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर विषय काय असतो बघा, जेव्हा इज हा शब्द इथं असतो, इज, इज म्हणजे जसं की आता इज असेल, ॲम असेल, किंवा आर असेल, तर त्यावेळी तुम्हाला काय लावायचं आहे, आय एन जी लावायचं आहे. आय एन जी म्हणजे उदाहरणार्थ मी पत्र लिहित आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे राईट आहे ना, राईट, राईट. ठीक आहे, रायटिंग म्हणजे आय एन जी असं, म्हणजे तिथं आय एन जी प्रत्यय लागतं. म्हणजे मी पत्र लिहित आहे. ठीक आहे. त्यामुळे इज असेल तर कधी पण राईट येत नाही, राईट सुद्धा येत नाही. समजलं? इज किंवा एम किंवा आर असेल तर आय एन जी प्रत्यय त्या क्रियापदाला हा लागतोच. त्यामुळे अचूक उत्तर त्याचं काय आहे? रायटिंग हे त्याचं अचूक उत्तर आपल्याला सांगता येतं. म्हणजे जसं की आता शी इज रायटिंग असं आपण म्हणतो. त्यानंतर ही इज रायटिंग किंवा वी आर रायटिंग असा शब्द तिथं आपल्याला येऊ शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न बघा की दे डिडंट, त्यानंतर परत रिकाम्या जागा आहेत. सॉकर, सॉकर हा एक खेळ आहे. ठीक आहे, एक जसं की क्रिकेट असतो, खो खो असतो, तसा तो सॉकर नावाचा खेळ आहे. तर दे डिडंट सॉकर इन द पार्क. ठीक आहे, म्हणजे काय? आता जेव्हा डिडंट, डीड म्हणजे डूचं ते काय आहे, भूतकाळ आहे तो, है ना, म्हणजे डूचा अनेक भूतकाळ काय असतो, डीड असतो, है ना. डू म्हणजे काय, कर, आणि डीड म्हणजे काय, केले, है ना, केले, असे ते या शब्दाचा अर्थ असतो. म्हणजे ते इरेग्युलर असं ते क्रियापद आहे. ज्यावेळी लक्षात ठेवा, जेव्हा डिडंट असतं, म्हणजे हे डिडंट म्हणजे काय आहे माहिती आहे का, हे आहे डीड नॉट असा त्याचा अर्थ आहे, डीड नॉट. आणि जेव्हा नॉट असतं त्यावेळी क्रियापद हे कधीही फर्स्ट फॉर्म असतो त्याचा, पहिलं, म्हणजे जे मुख्य असतं ना, मेन, मेन वर्ब ज्याला म्हणतात बघा, मेन वर्ब आहे ना, मेन वर्ब ज्याला असतं तेच असतं. म्हणजे डिड नॉट, नॉट ज्यावेळी असेल त्यावेळी पहिलं जे फॉर्म असतो तेच घ्यायचं असतं. म्हणजे याचा अचूक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए. म्हणजे दे डिड नॉट प्ले सॉकर, म्हणजे ते खेळलेलं नाहीत. डिड नॉट, ते डिड नॉट प्लेड नाही होऊ शकत, हे पण नाही होऊ शकत, हे पण नाही होऊ शकत. समजलं? जेव्हा नॉट असेल त्यावेळी पहिलं फॉर्म मेन व्हर्बच घ्यायचं असतं. अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा, मग तुम्हाला ते इंग्रजी एकदम सोपं जाईल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, आय हॅव डॉट 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 माय वर्क. मतलब आय हॅव, हा म्हणजे हा संपूर्ण वर्तमान काळ आहे, पूर्ण वर्तमान काळ. हा, तर जेव्हा हॅव असेल, हॅव किंवा हॅज असे शब्द असतात वाक्यामध्ये, त्यावेळी क्रियापदाचं काय असेल, तिसरं रूप असतं. म्हणजे डू, डीड आणि डन. आता मला सांगा, हे काय झालं, पहिलं, हे झालं दुसरं, तर हे येईल का? नाही. तर आपलं अचूक उत्तर काय असेल? हे डन. तिसरं रूप घ्यायचं कधी पण, थर्ड फॉर्म. म्हणजे जसं की मी तुम्हाला अजून एक सांगतो, आय हॅव डन माय, काय असेल ते, आय हॅव डन माय वर्क, मी माझं काम केलंय. आता बघा, आय हॅव फिनिश माय वर्क. फिनिश मतलब जसं बघा, आय हॅव फिनिश, है ना, फिनिश, आय हॅव फिनिश माय वर्क, हे पण असू शकतो, कारण हे थर्ड फॉर्म आलाय बघा. तिसरं रूप मी घेतलेलं आहे तिथं, पहिलं घेतलंय का? नाही. किंवा त्याला ईएस पण लागत नाही. समजलं? असं, त्यामुळे त्याचं अचूक उत्तर सी हे आहे.
त्यानंतर पुढचं जे आहे आय एम डॉट 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 अ स्टोरी. आय एम परत एम आलेला आहे. जेव्हा एम येतं त्यावेळी आय एन जी प्रत्यय हा लागतोच. आय एन जी प्रत्यय हा लागतोच. पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर आहे. आणि हे सेम प्रश्न रिपीट झालेला आहे पहिल्यानुसार बघा. शी इज रायटिंग अ लेटर म्हणजे ती एक पत्र लिहित आहे. तसंच आय एम रीडिंग अ स्टोरी म्हणजे मी गोष्ट वाचत आहे है ना, मी गोष्ट वाचत आहे. आय एन जी लागतच कारण तिथे एम आलेला आहे आणि तिथं वरती पहिल्या याच्यात काय होतं इज होतं. मी काय सांगितलंय इज एम आर काही असेल तर आय एन जी हे प्रत्यय येतच वाक्यामध्ये. ठीक आहे. आय एम रीडिंग स्टोरी असं. आता परत बघा शी डझंट डॉट 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 दी आईस्क्रीम. शी डझंट परत आलंय डझंट मग काय असेल याच्यामध्ये तुम्ही गेस करू शकता. डज नॉट म्हणजे त्याचा असा अर्थ होतो डज आणि इथं काय आहे ते हे नॉट आहे. जेव्हा नॉट असतं त्यावेळी क्रियापदाचं प्रथम रूप घ्यायचं असतं पहिलं. लाईक LIKE लाईक. सी डझंट लाईक द आईस्क्रीम. सी डझंट लाईक दी आईस्क्रीम असं ते आहे. आता पुढील प्रश्न बघा. सी हॅज दी ग्लास. सी हॅज डॉट 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 दी ग्लास म्हणजे हा काय जेव्हा हॅज असतं हॅज असेल त्यावेळी काय होईल ब्रोक म्हणजे ब्रेक हा शब्द लक्षात घ्या. ब्रेक हा ब्रेक. त्यानंतर ब्रोक हा ब्रोक आणि तिसरं काय ब्रोकन. ब्रोकन. ठीक आहे. ब्रोकन म्हणजे थर्ड फॉर्म असतो त्या क्रियापदाचा. त्यावेळी शी हॅज रिकाम्या जागा भरा द ग्लास. ब्रोक द ग्लास असेल का नाही. जेव्हा हॅज असतं किंवा हॅव असतं त्यावेळी क्रियापदाचं तिसरं रूपच घ्यायचं असतं. म्हणजे शी हॅज ब्रोकन दी ग्लास. शी हॅज ब्रोकन दी ग्लास म्हणजे हा शब्द हे वाक्य कोणतं आहे. हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. म्हणजे आता इथं आपण काय पाहिलं की जेव्हा हॅज असतं किंवा हॅव असतं त्यावेळी तिसरं रूप घ्यायचं क्रियापदाचं. जेव्हा नॉट असतं त्यावेळी क्रियापदाचं प्रथम रूप जे असतं मेन व्हर्ब ज्याला म्हणतात जसं की लाईक. सी डझंट लाईक असं. त्यानंतर आय एम जेव्हा एम इज असतात त्यावेळी आय एन जी प्रत्ययच येतो. ठीक आहे. किंवा आय हॅव किंवा हॅज असतं तर पहिल्यानुसार मी सांगितलं तिसरं रूप घ्यायचं. ठीक आहे. दे डिडंट ऐसे. दे डिडंट दे म्हणजे दे डिड नॉट. नॉट म्हणजे पहिलं क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला तिथं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपली इंग्रजी समृद्ध करू शकतो वाढवू शकतो. तर माझं हे जे यूट्यूब चॅनेल आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही एज्युकेशनल व्हिडिओ सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतील. तर नक्की तुम्ही याचा अभ्यास करा आणि आपलं माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ते शेअर सुद्धा करा. थँक्यू.